म्हटलं की खास करून ठाकरे आणि पवार यांचे जे पक्ष आहेत ते खालच्या लेवलपर्यंत बूथ लेवलपर्यंत थोडा असं भाजपचं काय हेच त्यांचं राजकारण आहे. आणि परत मी तुम्हाला एकदा ह्याच गोष्टींवर आणेन की हे राजकीय जे काही वक्तव्य येत आहेत ती सगळी ठीक आहेत, पण तुम्ही 2 वर्षात आमचं महाराष्ट्र लुटला, आमची मुंबई लुटली, आमचं पुणे लुटलं, आमचं ठाणे लुटलं, तुम्ही जे नॅशनल हायवे असतील किंवा आमचे गल्लीतले रस्ते असतील ते बेकार केले, तुमचे कॉन्ट्रॅक्टर्स आमच्यावर लादले, तुमचं राजकारण आमच्यावर लादलं, तुमचं फुटीचं राजकारण आमच्यावर लादलं, पक्ष फोडायचे, परिवार फोडायचं, धर्मांमध्ये वाद निर्माण करायचा, हे सगळं करून जी राजवट तुम्ही आम्हाला दिलेली आहे ती काल आपण पाहिली. अर्ध्या तासाच्या पावसामध्ये कसं मुंबई पुणे ठाणं भरलं होतं, पाणी सगळीकडे तुंबलं होतं. आणि हे काय पहिल्यांदा नाही झालं या पावसामध्ये. पुण्यात तर 2दा पूर ऑगस्टमध्ये येऊन गेलेला आहे आणि मग हा आता कालचं तिसऱ्यांदा पाणी तुंबलेलं आहे. हे सगळं ह्याच्यावर कोणी काल एक तरी व्यक्ती जी आमच्यावर टीका करते किंवा आम्हाला शिवाय देत असते, जेव्हा काही बोलत असतं, आरोप करत असतं, आमचे पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतं, एक तरी राजकीय व्यक्ती त्या पक्षांमधून, मग भाजपमधून असेल, मिंदेंमधून असेल, काल तुम्हाला टीव्ही समोर आली आहे का उत्तर देताना. आणि हेच जेव्हा आमचं सत्ता होती मुंबई महानगरपालिकेत, आम्ही मुंबईकरांची सेवा करायचो, काही घडलं तरी आम्ही तुमच्या सोबत असायचो, तुम्हाला उत्तर द्यायला आणि नागरिकांना उत्तर द्यायला आमच्याकडे जे काही माध्यमं असायची त्याच्यातून आम्ही उत्तर द्यायचो आणि स्पष्टता जी काही असायची ती द्यायचो, अकाउंटेबल होतो. आरेची जी मेट्रो आहे त्याचं काम कुठेतरी अर्धवट आहे आणि त्यामध्येच त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. अनेकदा बीएमसी कडनं त्या आरेच्या जी मेट्रो आहे त्याला पत्र लिहिण्यात, बीएमसी कडनं अनेकदा अशा मेट्रोसाठी पत्र गेलेली आहेत. तुम्हाला सांगतो, बीएसटीचा प्रत्येक वर्षी 20 कोटीचा लॉस होतो, कारण जे बॅरिकेड्स लागलेत त्याच्यामुळे. तो रेव्हेन्यू भरून काढणार आहे का मेट्रो. त्याच्यानंतर वरळीत पण असेल, कुठेही असेल, जी स्लरी निघायची मेट्रो तिची, आमचं सरकार असताना आम्ही सगळ्यांना एकत्र बसवायचो सगळ्या या यंत्रणेला आणि मग कुठे काही काम अडलं आहे का, कुठे काही पेंडिंग आहे का हे सांगायचो. पण आता ताळमेळच नाही आहे, कारण जे पालकमंत्री आहेत ते नुसतं बीएमसीमध्ये आम्हाला ऑफिस कसं मिळेल तेवढ्यावरच त्यांचं लक्ष होतं. म्हणजे ज्या बिल्डिंग फाईल आहेत ते लगेच क्लिअर होतील. मला वाटतं ते कशालाही घाबरत नाहीत, ते त्यांचं उत्तर देतील. राऊत साहेब तुम्ही पाहताय लढतायत सगळीकडे. पण तुम्हाला परत एकदा मी ह्या मुद्द्यावर आणीन की काल मुंबईसाठी, पुण्यासाठी, ठाण्यासाठी ह्या घटनाबाह्य सरकारमधून, ह्या राजवटीमधून ज्यांनी मुंबई लुटली आहे, पुणे लुटलंय, ठाणं लुटलंय, एक तरी व्यक्ती नागरिकांमध्ये समोर तिथे मदतीला आला का आणि उत्तर द्यायला होता का. अरे आपने पहली बार समय पे क्वेश्चन पूछा है, नहीं तो आप बाहर पूछते हर बार. 1.5 से 2 घंटे की बारिश में ही मुंबई ठप हो गई, एक महिला मेन रोड में गिर के मर भी गई. क्या कहेंगे कि सरकार कहाँ थी, कहीं दिख रही थी. कल ही जो इलीगल सीएम है उन्होंने एक बयान दिया था कि 1-2 साल में हम मुंबई को पॉटहोल फ्री कर देंगे, कंक्रीट कर देंगे, और कहीं पानी भरा है क्या देखो, कहीं जमा है क्या पानी, ये सब कॉन्क्लेव में कहा. और आधे ही घंटे में उनका सब जो क्लेम था वो एक्सपोज हो गया. पिछले 2 सालों से हमने रोड स्कैम, पिछले साल 6000 करोड़ का स्कैम, इस साल 6000 करोड़ का स्कैम, दोनों सालों में हमने एक्सपोज किया है. आप भी देखिए, आप भी जानकारी लीजिए, आप भी थोड़ी जांच कीजिए. इसमें अगर आप जाए, डीप में जाए, तो ये सारे जो इनके प्रोग्राम होते हैं, फिर डीप क्लीनिंग हो, रोड के हो, सैनिटरी पैड वेंडिंग मशीन का हो, हर एक प्रोग्राम में एक तो एस्केलेशन है, नहीं तो स्कैम है. कॉन्ट्रैक्टर की मजा है, खुद को खोके है, लेकिन महाराष्ट्र की जनता को सिर्फ धोखे है. कहीं काम हुआ नहीं है, ना पिछले साल रास्तों का काम हुआ, ना इस साल रास्तों का काम हुआ. हर जगह खोद के रखा है लेकिन काम नहीं होता. और यही मैं 2 साल कहते आए हूँ कि ये तो आप महाराष्ट्र की लूट कर रहे हो, मुंबई की लूट कर रहे हो, पुणे की लूट कर रहे हो, थाना की लूट कर रहे हो. ना नेशनल हाईवे ठीक है, ना गली की सड़क ठीक है. लेकिन इस बार उन्होंने जो कहा, कल ही उन्होंने कहा कि कहीं पानी भरा है क्या, ये देखा क्या आपने. और फिर आधे घंटे में जो बारिश हुई, जो बरसात हुई, कई जगह भारी बरसात हुई, कई जगह एक माध्यम बरसात हुई, लेकिन उसी बरसात में पानी भर गया.